आणि त्याच्यामध्ये हे उल्हासाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची जी अशा जी कामं आपल्याला वाटत आहोत ते त्याचा GRचा निषेध आज आपण या ठिकाणी करत आहोत. त्यानंतर या ठिकाणी शिक्षण सेवकाचं पद या ठिकाणी निर्माण करून तुमच्या मानधनावर या ठिकाणी शिक्षक सेवकांना या ठिकाणी काम करावं लागतं. आजच्या महागाईच्या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी त्यांना जे मानधन दिलं आहे ते तुटपुंजं मानधन आहे. हे शिक्षक प्रामाणिकपणे 3 वर्ष काम करायचं आणि तुटपुंजच्या मानधनावर या ठिकाणी काम करायचं. इथे आपल्याला शिक्षक म्हणून मानधन आहे त्यांचं मानधनसुद्धा या ठिकाणी वाढलं पाहिजे. आमची तमाम शिक्षकांची मागणी आहे की शिक्षण सेवक पद हे समूळ नष्ट आपण केलं पाहिजे, ते कायमस्वरूपी रद्द केलं पाहिजे अशी आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने या ठिकाणी मागणी आहे. त्यानंतर मित्र आधार हा जो विषय आधारच्या माध्यमातून संच मान्यता या ठिकाणी आता नवीन GR शासनाने काढलेला आहे की 9% जर तुम्हाला विद्यार्थ्यांच्या आधार व्हॅलिड झालं असेल तर त्यांची संच मान्यता या ठिकाणी होणार आहे. परंतु ज्या शाळेमध्ये 10 विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे त्या शाळेमध्ये 8 विद्यार्थ्यांचं जर आधार व्हॅलिड झालं असेल तर राहिलेले 2 विद्यार्थी म्हणजे 80% विद्यार्थीचा आधार व्हॅलिड झाला आहे असं जाहीर होतं. आणि राहिलेले जे 2 विद्यार्थी आहेत ते 2 विद्यार्थी आधार व्हॅलिड असल्यामुळे त्या शाळेची संच मान्यता होणार नाही. अशा प्रकारची या ठिकाणी तक्रारी GR या ठिकाणी शासन काढते. वेळोवेळी या ठिकाणी आपल्या शिक्षकांवर अन्याय करते. या अन्यायाला आपण एकजुटीनं प्रतिकार केला पाहिजे. आम्ही या ठिकाणी ज्यावेळी सन्माननीय शिक्षण मंत्री आणि सर्व संघटनांचे राज्य संघटनेची मीटिंग या ठिकाणी आयोजित केली होती, त्या राज्य संघटनेच्या मीटिंगमध्ये आम्ही सहभागी झालेलो होतो. त्या ठिकाणी काही संघटनांनी या राज्य शासनाच्या शिक्षण मंत्र्यांचा या ठिकाणी गौरवोद्गार काढले, अभिनंदन केलं आणि त्यांचं लालून तालून करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे ज्यावेळी पुन्हा सर्व संघटनांचा विरोध लक्षात घेऊन या ठिकाणी राज्य शासनाने पुन्हा एकदा सर्व संघटनांची मिटिंग आयोजित केली. त्या मिटिंगमध्ये सगळ्या संघटनांनी लादलेल्या आमच्या ज्या 16 मागण्या आहेत त्या 16 मागण्यांच्या बाबत सकारात्मक जर राज्य शासन होत नसेल तर या ठिकाणी आम्ही या ठिकाणी त्याचा पूर्ण स्वरूपामध्ये निषेध करतो आणि हे जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार आहोत. या ठिकाणी कोणत्याही संघटनेच्या नावाखाली नसून तर शिक्षकांच्या एकजुटीसाठी शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत. आम्हाला आमची रास्त मागणी आहे. आम्हाला विद्यार्थ्यांना शिकू द्या, मुलांना शिकू द्या, अशा प्रकारची आम्हाला शिकू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या अशी आमची रास्त मागणी आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी संयोजक समितीच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद.